रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात राजपुरी 38 जिल्हा परिषद गट शिवसेना उमेदवार विघ्नेश माळी यांच्या उमेदवारीमुळे चर्चेत आलाय। उमेदवार विघ्नेश माळी यांचा बाण कोणाचा नेम साधणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। शब्दाला कृतीची जोड देणारे नेतृत्व म्हणून विघ्नेश माळी यांच्याकडे पाहिले जाते। या परिसरातील आगरदांडा परिसरात दिघी पोर्ट, रस्ते विकास, स्थानिक तरुणांसाठी रोजगार निर्मिती आणि पर्यटनावर आधारित उद्योगांना चालना देण्यावर भर देणार असल्याचं शिवसेना उमेदवार विघ्नेश माळी यांनी म्हटलं आहे। अलिबाग, मुरुड, रोहा या मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून शिवसेना पक्षाची ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये आणि मुरुड तालुक्यामध्ये जी आतापर्यंतची यशस्वीरित्या घोडदौड सुरू आहे आणि सन्माननीय आमदार साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही गेल्या 20 तारखेला 38 राजपुरी या जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून शिवसेना या पक्षातून धनुष्यबाण या अधिकृत चिन्हावरती मी ही उमेदवारी घेतलेली आहे। आमदार साहेबांच्या माध्यमातून आतापर्यंत ह्या तालुक्याने विकासाची गती अनुभवलेली आहे, परंतु खरं म्हणजे इथल्या स्थानिकांचे जे काही प्रश्न आहेत, खास करून इथल्या होतकरू तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरता सर्वच तरुण शिवसेनेच्या माध्यमातून फार अपेक्षित आहेत। खास करून आगरदांडा ग्रामपंचायत, सावली ग्रामपंचायत ह्या परिसरामध्ये नुकतेच घातलेले जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये SCC सारखा पुलाचं काम असेल किंवा अदानी पोर्टचं काम असेल किंवा कोस्टगार्ड सारखे प्रकल्प असतील, इथे स्थानिकांना नोकरी मिळवून देणं, लोकांच्या मूलभूत सुविधा सोडवण्याकरता चांगल्या प्रकारचा निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणं आणि इथल्या मातीतल्या खेळाडूंना चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळण्याकरता क्रीडाला प्रोत्साहन देणं, हे भविष्यातील माझं प्रमुख विजन असणार आहे। आणि आमदार साहेबांनी ज्याप्रमाणे आतापर्यंत ह्या मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणली, तीच पुढे अविरत सुरू ठेवण्याचं काम मी आणि माझे सहकारी ह्याच्या पुढे आम्ही नक्कीच करणार आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।